नमस्कार. झाकली मूठ या कार्यक्रमात आपण सर्वांचे स्वागत आहे. आश्चर्य वाटलं असेल ना की झाकली मूठ म्हणजे काय? झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणतो आपण. खरंच 1.25 लाख घेऊन आलेत का या डॉक्टर? त्या काही गंमत सांगणार आहेत आपल्याला या मुठीतली. आणि नुसतं एवढंच नाही तर आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा लहान बाळाची जी मूठ असते ती बंदच असते आणि मृत्यूनंतर ही मूठ उघडली जाते. तर ह्या एवढ्या प्रवासात ह्या मुठीमध्ये काय काय दडलेलं आहे, काय काय त्यातल्या गोष्टी आपल्याला समजलेल्या नाहीत त्या आज आपण समजावून घेऊ. आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर संध्या अलाट. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. शरीराचा विचार करताना डॉक्टर, तर मन आणि बुद्धीचा विचार करताना अभ्यासक, योगिक, घरकाम, शिक्षण, व्यवसाय आणि आपली कला आणि छंद, आवड आणि जगण्याच्या पद्धती, गृहिणी म्हणून जबाबदारी पाळत असलेल्या डॉक्टर संध्या अलाट या मूळच्या बेळगाव येथील रहिवासी, पण आता पार्लेकर आहेत बरं का. बेळगावमध्ये त्यांचं शिक्षण झालं, शालेय शिक्षण झालं. त्याने होमिओपॅथीचा अभ्यास केला. आता मला असं वाटतं की डॉक्टर एवढे सगळं सोडून बेळगावमध्ये तुम्ही होमिओपॅथीचीच निवड का केली? बरं, पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा लहान होते मी त्यावेळेला आपल्याकडे फॅमिली डॉक्टर हा कन्सेप्ट होता आणि आपल्याला काही छोटं मोठं आजार झाला, सर्दी खोकला झाला, ताप आला, पोटदुखी, आपण एकच डॉक्टरकडे जायचो आणि पूर्ण आपल्या फॅमिलीचे सगळे मेंबर्स तिथेच जायचे. त्यामुळे ते डॉक्टर अगदी परिचित असायचे आणि त्यांना सगळी बारीकसारीक गोष्टी आपली माहिती असायची. तर ते सगळं मी नेहमी जेव्हा केव्हा जायची तर मी बघून त्यांना एकदम मी प्रसन्न व्हायची. ते डॉक्टर इतके चांगले होते की आपलं त्यांच्याकडे जाण्यानेच अर्ध दुखणं कमी व्हायचं. म्हणजे आता फॅमिली डॉक्टर हा काही आता कन्सेप्ट, हल्ली कन्सेप्ट नाही आहे. आपण प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या डॉक्टरकडे जातो, पण त्यावेळेला ते असं होतं आणि त्यांची ती पर्सनॅलिटी अशी होती की मी एकदम त्यावेळेलाच असं ठरवलं की आपण पण डॉक्टर व्हायचं. आणि तेव्हाच ती बीज रुजली गेली आणि मला असं वाटतं त्याच्या दृष्टीने ती वाटचाल सुरू झाली. आणि बरोबर आहे, कारण आत्ता 28 वर्ष तुमचा प्रवास झालेला आहे आणि आता टिळक हॉस्पिटलमध्ये तुम्ही कार्यरत असता. तर ह्या 28 वर्षाच्या अनुभवामध्ये काही असे पद्धती आहेत का की त्या पद्धतीने तुम्हाला रुग्णांना उपचार पद्धती द्यावीशी वाटते किंवा उपचार पद्धती देताना किंवा त्याचे सक्सेस जास्त त्या पद्धतीत आहे असं वाटतं? कारण होमिओपॅथी म्हटलं का पहिल्यांदा हिस्ट्री येतं आणि हिस्ट्रीमध्ये असं वाटतं की अर्धी हिस्ट्री, म्हणजे मला असं वाटतं की एक दिवस तुमचा हिस्ट्री घेण्यातच जात असेल. बरोबर. हां, तर ती हिस्ट्री का घेता तुम्ही? आम्ही जवळजवळ 1 पाऊण ते 1 तास पहिली पेशंटची हिस्ट्री घेतली जाते. हिस्ट्रीमध्ये आम्ही सगळं अगदी म्हणजे नाव, गाव, वय, व्यवसाय, मग करंट काय प्रॉब्लेम्स आहेत, पास्टमध्ये काय झालं आहे, फॅमिली हिस्ट्री, मानसिक हिस्ट्री, मेंटल हिस्ट्री जी म्हणतो आपण, ह्या सगळ्याचा आम्हाला औषध सिलेक्ट करताना त्याचा खूप फायदा होतो. म्हणून मग ती आम्ही पूर्ण पहिली हिस्ट्री घेतो. होमिओपॅथीमध्ये आता एक डोकंदुखी म्हटलं तरी 100 औषधं आहेत. मग ती डिफरन्शिएट कशी करायची, त्या माणसाला कोणतं औषध लागू पडणार हे करण्यासाठी आम्हाला पूर्ण हिस्ट्री घ्यायला लागते. म्हणजे आता उजवीकडचं डोकं असेल तर ते औषध वेगळं येतं. हां, मग त्या डोकेदुखीबरोबर उलटी होत असेल, तुम्हाला पित्ताचं डोकं असेल तर ते औषध वेगळं, सर्दीमुळे डोकं दुखत असेल तर औषध वेगळं. त्यामुळे आम्हाला ती पूर्ण हिस्ट्री घेणं खूप गरजेचं आहे. नाही, पण मला असं वाटतं की होमिओपॅथी म्हटलं का लगेच तात्काळ उपाय नसतो, म्हणजे ॲक्यूट सिम्पटम्सना होमिओपॅथी कधी कधी उपयोगी पडते का? हो, आता हे आपल्याकडे एक चुकीची समज आहे की होमिओपॅथी औषध घ्यायला लागलं तर खूप वेळ लागतो आपल्याला बरं होण्यासाठी. असं नाही आहे. जर आजारच क्रॉनिक असेल तर मग त्याला नॅचरली खूप दिवस औषध घ्यायला लागतं. पण आता जर तुम्हाला ताप आला असेल तर तो 1-2 दिवसात गेलाच पाहिजे. किंवा वेदना असतील, पेशंट काय महिनाभर आपल्याकडे येणार नाही ते वेदना कमी करण्यासाठी. म्हणून मग हे चुकीची समजूत आहे. आमच्याकडे तशी औषधं आहेत, अक्यूट रेमेडीज जे म्हणतो, जी इमिजिएटली त्याचं ॲक्शन होतं. आणि क्रॉनिक रेमेडीज जे आहेत ते जे मोठा म्हणजे लांब आजार आहे त्याच्यासाठी वापरला जातो.
इतक्या वर्षाच्या 28 वर्षाचा तुमचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्यूटपेक्षा मला असं वाटतं की क्रोनिक इलनेसेस जास्त उपचार करायला आवडतात. असे कोणती तुमची अशी हातोटी आहे की कुठच्या विभागात तुमची हातोटी आहे की त्यात ते पेशंट अगदी बरे होऊनच जातात? हो, आता हे आपण होमिओपॅथी औषध जे वापरतो ते अगदी पिडियाट्रिक्स टू जिरॅट्रिक्स म्हणजे अगदी बालपणपासनं ते वृद्ध वयापर्यंत वापरलं जातं. आता लहान मुलांमध्ये आपण पाहतो की वारंवार सर्दी, खोकला, घसा, टॉन्सिल्सचा त्रास असतो. अशासाठी ते खूप चांगला उपयोग आहे. त्याचे पुन्हा साईड इफेक्ट्स नाही आहेत. मुलं अगदी आवडीने गोळी खातात, ते आपणहून मागतात मला गोड गोळ्या द्या. डॉक्टरकडे यायला मधुमेहाला चालते का गोळी तुमची? हो चालते, चालते फरक पडत नाही नाही काही नाही फरक पडत. आणि दुसरं म्हणजे अगदी असं वाटलं तर आमच्याकडे लिक्विडसुद्धा आम्ही वापरतो, डायल्युशन्स आहेत ते, तर ते पण घेतले तरी चालतात. तुम्हाला अगदी असं वाटत असेल गोळ्या नाही घ्यायच्या तर आपण तसा पण डोस हे करू शकतो. आणि तसंच वयोवृद्धांमध्ये वारंवार आपल्याकडे पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी या सगळ्यावरती खूप छान उपाय आहे त्याच्यामध्ये. स्टोन्समध्ये मला असं वाटतं विशेषतः लोक मी होमिओपॅथी घेते असं सांगतात. हो. आणि गॉलस्टोन्समध्ये उपयोग आहे का त्याचा? हो हो आहे, पण कसं आहे तो आपण आधी का क्युरेटिव्ह म्हणून? नाही, दोन्ही पद्धतीने आहे. कारण काय आहे, आपण आधी पहिला साईज बघतो त्या स्टोनचा कितपत आहे आणि मग त्याच्यावरती वी टेक अ कॉल की आपण ट्रीट करायचं आहे की सर्जरीसाठी हे केलं पाहिजे. बाजूला आहे म्हणजे हो 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 बरोबर बरोबर. आणि दुसरं म्हणजे त्याच्या बरोबरीने आम्ही डाएटचं सांगतो की तुम्ही लो फॅट डाएट घ्या, मग नित्यनेमाने व्यायाम करा आणि एका वेळेलाच खूप खाणं नाही खायचं, असं हे बाकी सगळे पण ॲडवाईस त्याच्यावर दिले जातात. आता कोविड-19 ह्या आजाराचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा सर्वप्रथम जे औषध आलं ना ते आर्सेनिक हा शब्द आम्ही ऐकला आणि आम्हाला असं वाटलं अरे ते आर्सेनिक तर काय सगळे हे होमिओपॅथिक देतात, तर त्या आर्सेनिकचा किती उपयोग होतो, ते कशा पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे आणि त्याचा खरंच उपयोग होतो का सायकोलॉजिकली असं मी काहीतरी एक औषध घेतलं असं वाटण्यासाठी ते औषध घ्यायचं, तर मला ते खरंच तुमच्याकडनं समजून घ्यायला नक्की आवडेल. तुम्ही म्हणता तसं हे आपलं कोरोना सुरू झाल्यापासून आर्सेनिकचं खूप नाव ऐकलं, प्रत्येकजण त्याच्यावरती आणि चर्चा खूप असते, घ्यावं नाही घ्यावं, सायंटिफिकली प्रूव्हन नाही आहे, कोण म्हणतं आर्सेनिक मेटल आहे. पण आम्ही औषधं जी देतो ती डायल्युशन करून मग दिलेली असतात, ते डायरेक्ट काही क्रूड फॉर्ममध्ये नाही आहे, त्यामुळे ते घेण्यास काहीच हरकत नाही आहे. आणि आपल्या आयुष मिनिस्ट्रीने पण सांगितलेलं आहे की तुम्ही ते रेकमेंड केलेले आहेत की आर्सेनिक घ्या. आणि त्याचे नाशिकमध्ये आपण पाहिलेले आहेत, त्यांनी त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करून हे केलेलं आहे की बाबा त्याच्यामुळे क्वारंटाईनमध्ये जे होते त्यांचं पर्सेंटेज ज्यांना पॉझिटिव्ह आले हे कमी झालेलं आहे. सेकंडली सिव्हिरिटी पण कमी झालेली आहे. तर आर्सेनिक आल्प 30 ह्याचा हा डोस आहे 4 गोळ्या आणि 3 दिवस सलग घ्यायला लागतात. आणि जोपर्यंत पॅन्डेमिक चालू आहे तर दर महिन्याला हा असा 3 दिवसाचा डोस घेतला पाहिजे. म्हणजे मग कोणीही घ्यायचे, म्हणजे तरुणांनी लहान मुलांनी घ्याव्यात का? हो हो अगदी लहानपासून वयोवृद्धापर्यंत. डोस वेगळा आहे का लहान मुलांना? लहान मुलांसाठी मग आपण 2 गोळ्या सांगतो. नाहीतर मग 4 गोळ्या. 4 गोळ्या किंवा मग तुम्ही ड्रॉप्समध्ये घेणार असाल डायल्युशन तर 2 ड्रॉप्स. मी सकाळी उठल्या घ्यायचं का उपाशीपोटी घ्यायचं का जेवल्यानंतर घ्यायच्या? हां, होमिओपॅथीचं औषध असं म्हटलं जातं की तुम्ही रिकामी पोटी घ्या आणि त्यातून म्हणजे तुमच्या तोंडाला कुठलाही वास नाही पाहिजे. कारण त्याच्यामागचं लॉजिक आहे की कुठलाही वास असेल तर ते होमिओपॅथिक औषध त्याचा इफेक्ट कमी होतो. म्हणून मग तुम्ही ऐकलं असेल की कांदा खाऊ नका, लसूण खाऊ नका औषध घेताना. त्याच्यामागचं कारण आहे की तोंडाला बरेच वेळ आपला कांदा लसूण खाल्ल्याने वास राहतो, म्हणून ते नाही घ्यायचं. किंवा 2 दिवस आधी खायचा नाही किंवा नाही असं काही नाही आहे. त्या दिवशी तुम्ही मुद्दाम खाऊ नका. म्हणजे त्याची एफिकसी काही पोटन्सी नीट राहण्यासाठी. हो 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 त्याचा इफेक्ट राहण्यासाठी आहे. अगदी लहानपणापासून की होमिओपॅथिक औषधं घेताना मग कॉफी बंद. आता कॉफीचा आणि होमिओपॅथिक औषधाचा काय संबंध आला? हो, कॉफी हे आम्ही म्हणतो होमिओपॅथीमध्ये युनिव्हर्सल अँटीटोड आहे म्हणून. मग त्याचं काय होतं, आर्सेनिकचं ॲक्शन जे आहे ते नलिफाय करतं. त्यामुळे मग ते तुम्ही औषध आर्सेनिक घेऊन, आर्सेनिक किंवा दुसरं कोणतंही
औषध होमिओपॅथिक औषध घेऊन मग त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून मग ते सांगितलं जातं की तुम्ही कॉफी घेऊ नका. आणि ज्यांना अगदी सवय आहे घ्यायची तर मग त्यांना आम्ही सांगतो 3 ते 4 तास तुम्ही गॅप ठेवून मग घ्या औषध असं. असं आहे ते. हो, म्हणजे असं की अगदी घेऊच नका असं नाही सांगत. नाही, शक्यतो टाळा तुम्ही. हां, आता मला असं वाटतं डॉक्टर, तुम्ही होमिओपॅथिकच्या बरोबरच ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर ह्या 2 गोष्टी मी नेहमी काय म्हणतात संभ्रमित करतात मला, की नक्की ॲक्युप्रेशर म्हणजे काय, ॲक्युपंक्चर म्हणजे काय. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही व्यवस्थित त्याचं शिक्षण घेतलेलं आहे, त्यात तुम्ही तरबेज झालेला आहात, त्यात निष्णांत होऊन तुम्ही प्रॅक्टिस करता त्याची. तर नक्की तुम्ही म्हणजे काय आहे ते अगदी व्यवस्थित सांगा आम्हाला, कारण मला अजूनही त्याच्याविषयी खूप संभ्रम आहे की ॲक्युप्रेशर केलं, ॲक्युपंक्चर केलं का मला दुखणार, कारण निडल्स असतात तुमच्या. ॲक्युप्रेशर केलं का नुसतं हात दुखत, म्हणजे जिकडे प्रेशर देऊ तिकडे दुखत राहणार. तर नक्की काय आहे ते मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. हो, आता हे ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर हे दोन्हीही अल्टरनेटिव्ह थेरपीज आहेत. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, दे वर्क ऑन द सेम प्रिन्सिपल, एनर्जी फ्लो जे म्हणतो आपण. आणि आपल्या शरीरात असे आहेत ते इनविजिबल पाथवेज आहेत, त्याला म्हणतात मेरिडियन्स. तर मुख्य 12 मेरिडियन्स आहेत आणि त्याच्यातनं एनर्जी फ्लो होत असते. आणि काही कारणाने ती एनर्जी ब्लॉक झाली तर मग सगळ्या व्याधी सुरू होतात. तर ती एनर्जी ब्लॉक झाली तर मग ती कशी आपण ओळखावी, तर ते सिम्पटम्स दिसतात. म्हणजे कोणत्या मेरिडियनवरती आहे त्या हिशोबाने मग आम्ही ती ट्रीटमेंट सुरू करतो. जसं की आता एखादा पाईप आहे, पाण्याचा पाईप आहे आणि तो ब्लॉक झाला असेल तर पुढे पाणी पोचत नाही, त्यामुळे तिकडं कमरता जाणवते. पॉईंट्स दाखवू शकता का तुम्ही? आता हे 2 स्लाइड्स जे दाखवलेत मी त्याच्यावरती मी सांगेन की आपल्या हातावरती मनगट जिथं आहे तर मनगटापासून आता ह्याचं मेजरमेंट जे आम्ही घेतो ॲक्युप्रेशरमध्ये त्याचं आहे स्केल, त्याला म्हणतात कून. तर कून म्हणजे काय, एक अंगठ्याचं जे अंतर असतं तेवढं ते कून म्हटलं जातं, म्हणजे अंगठ्याचं विड्थ जेवढी आहे. तर आता इथे जे हातावर मगाशी हे दाखवले स्लाईड त्याच्यावरती आपण मनगटापासनं 2 कून म्हणजे 3 बोटं असं ते अंतर आहे. आणि मग तो पॉईंट इथे आहे. तर हा पॉईंट आहे P6 म्हणजे पेरिकार्डियम 6. तर हा मी मुद्दाम हा पॉईंट का दाखवला आहे, सर्रास कोणीही वापरू शकतं. हे म्हणजे आपल्याला मळमळत असेल, नॉशिया जे म्हणतो आपण, उलटी होत असेल, मग प्रवासात सुद्धा, हो हो, ट्रॅव्हलिंग सिकनेससाठी सुद्धा, अँटीएमिटिक हो हो हो, अगदी अगदी. तर हे कुठल्याही कारणामुळे तुम्हाला नॉशिया येत असेल, वॉमिटिंग होत असेल तर हा खूप इफेक्टिव्ह पॉईंट आहे. आणि कोणीही करू शकतं स्वतः बसल्या बसल्या असा दाब देऊन त्याच्यावरती डीप प्रेशर द्यायचं आहे आणि मग तो असा जेंटल रोटेट करायचा आहे. ओके. तर आणखीन असेच आपले पॉईंट्स पायावरती पण आहेत, म्हणजे पूर्ण शरीरावरती हे पॉईंट्स आहेत आणि ह्याला ॲक्यू पॉईंट्स म्हणतात. आणि ॲक्युप्रेशर आहे किंवा पंक्चर पण आहे. मी आधी पॉईंट्स दाखवते आणि मग त्यातला फरक काय तो सांगते ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चरचा. हे आता हे 2 जे पॉईंट्स आहेत खाली जे दाखवलेलं आहे, आता आपल्याकडे ऑर्गनप्रमाणे ते मेरिडियन्स असतात. मी मगाशी जे म्हटले मेरिडियन्स पाथवेज, तर त्याच्यावरती हा पॉईंट आहे लिव्हर 3. तर तो आपण अंगठ्याकडनं, अंगठा आणि बाजूचं बोट घेऊन त्याच्यामधून जर वर आलं तर 3 बोटाच्या अंतरावरती, जसं मी हे दाखवलं तसं 3 बोटाच्या अंतरावरती हा पॉईंट येतो. आणि तो कसा लोकेट करायचा ते ॲक्च्युली जेव्हा आमच्याकडे पेशंट येतं तेव्हा आम्ही ते त्यांना शिकवतो कसं लोकेट करायचा. तर हा लिव्हर 3 पॉईंट आहे, हा आपण BP कंट्रोल करण्यासाठी वापरला जातो. हो, म्हणजे मला असं वाटतं उंच टाचांची चपला घालतात तर त्यांना हा पॉईंट सतत प्रेस होत असतो का? नाही, तसं नाही, कारण हा वरच्या बाजूला येतो, वरच्या फूटवरती येतो तो. खाली आहे म्हणजे नाही नाही नाही, वरती आहे असं. आणि दुसरी स्लाईड आहे तो स्प्लीन मेरिडियन आपण म्हणतो. तर तो SP4 असा त्याचा पॉईंट नंबर आहे आणि प्रत्येक मेरिडियनला त्याचे पॉईंट्स असतात व त्याला नाव असतं आणि नंबरिंग असतं, म्हणून तो स्प्लीन 4 असा तो पॉईंट आहे. तर हा पण आपल्या बरोबरीने म्हणजे लूज मोशन्स होत असतील
तर हा पॉईंट वापरला जातो. तर आता कुठचा येतो, कुठचा आहे सगळं हाताचा? तो SP4 SP4 पायाचंच आहे. हे दोन्ही मगाशी मी दाखवले ते पायाचेच आहेत. ओके. मग आणखीन एक मला दाखवायला आवडेल हातावरती तो पॉईंट. आणि हा सर्रास हा खूप वापरला जातो हा पॉईंट. त्याला म्हणतात LI4 म्हणजे लार्ज इंटेस्टाईन 4. तर तो कसा लोकेट करायचा? तर आपला अंगठा आणि हे जे बोट आहे ह्याच्यामध्ये जे डिस्टन्स असते, म्हणजे आपण ह्या दोनच्या मध्ये वेब जी म्हणतो आपण, तर त्या वेबनी मध्ये अगदी जायचं आणि जिथं ते आपल्याला हाड लागतं, हॉलो स्पेस संपते, तर तिथे तो पॉईंट लोकेट होतो. म्हणजे असं तुम्ही V काढला तर हा पॉईंट इथे आला तो. ओके. तर हा पॉईंट ॲनाल्जेसिक पॉईंट म्हणतात, ह्याला होमिओस्टॅटिक पॉईंट म्हणतात. जे तुम्हाला कुठेही दुखत असेल तर तुम्ही हा बसल्या बसल्या हा असा पॉईंट दाबला तर त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे आता तुमची मान दुखत असेल, हात दुखत असेल, मग ज्या बाजूचा दुखत असतो त्या बाजूचा पॉईंट घ्यायचा. म्हणजे उजवी बाजू दुखत असेल तर आपण उजवीकडची घेणार आणि डावा असेल तर डावीकडची घेणार. हातावरती कुठेही नाही. आणि हा पॉईंट म्हणजे जर तुम्हाला अगदी ताप वगैरे येत असेल तरीसुद्धा ह्या पॉईंटचा म्हणजे अँटीपायरेटिकसारखा ह्याचा उपयोग होऊ शकतो. आता जसे हातावरती पायावरती असतात तसे कानावरती सुद्धा असतात का? हो. ते ॲक्युप्रेशरचे असतात का ॲक्युपंक्चरचे असतात? हां, बरं, त्याच्या आधी मला सांगायला आवडेल, तुम्ही मला मगाशी विचारलं ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चरमध्ये काय फरक आहे. तर ॲक्युप्रेशर मी हे फक्त तुम्हाला मगाशी पॉईंट्स दाखवले. तर ह्याच्यावरती आपण हाताने प्रेशर दिला किंवा एक आपल्याकडे जिमी म्हणून असते, हे असं मेटॅलिक असते किंवा वुडन असते. आणि मग ह्याच्या मदतीने आपण पॉईंटनी ती असे प्रेशर देतो आपण त्या पॉईंट्सवरती. तर हे आलं ॲक्युप्रेशर. किंवा मग साधं आपण आपल्या अंगठ्याने त्याच्यावरती प्रेशर देतो, तर हे ॲक्युप्रेशर झाले. किंवा सीड्स असतात, मॅग्नेट्स असतात, ह्या सगळ्यांनी त्याच्यावरती कंटिन्युअस प्रेशर मिळू शकतं. आणि पंक्चर म्हणजे आपण सुया वापरतो, तर मग त्याला आपण ॲक्युपंक्चर म्हणतो. मग ह्या टोचते का ठिकाण? खूप टोचते. हां, आता सुई म्हणजे ती नाही, बरोबर नाही, इंजेक्शन इतकं काही दुखत नाही, कारण ह्याच्या सुया खूप बारीक असतात. त्याचं डायमीटर खूप त्याचं 0.13 आणि असे मिलीमीटरमध्ये ते गेज असतं. आणि मग त्या हिशोबाने आम्ही म्हणजे पॉईंट कानावरती वेगळे सुया असतात, बॉडीवरती वेगळ्या सुया असतात. आणि अगदी मुंगी चावल्यासारखं आपल्याला फक्त त्याचं फिलिंग येतं, बाकी विशेष असं दुखत नाही. आणि तुम्ही अगदी व्यवस्थित पद्धतीने निडलिंग केलं असेल तर लावताना किंवा सुया काढताना नाही दुखत तसं. मला असं वाटतं डॉक्टर की लहान मुलाचे आपण कान टोचतो आणि ते काहीतरी 12 दिवसाच्या आतच टोचले जातात आणि मग त्याला समजत नाही कान टोचल्यानंतर. त्याच्यामध्ये ॲक्युप्रेशरचं ॲक्युपंक्चरचं काही असतं का? म्हणजे काही विशेष आहे का? हो. आता ॲक्युपंक्चर म्हणजे हे ऑरिक्युलर थेरपी मी जे मगाशी म्हणाले, कानावरती आपले बिंदू असतात आणि जे कान टोचलं जातं मुलाचे, तर ते जो मध्ये अगदी पाळीवरती आपण तो टोचला जातो तर तो खरा म्हणजे डोळ्याचा पॉईंट आहे. हां, तर असे आपले बाकी पण आहेत. आपण बिब्बाळे घालतो कानात किंवा कानातलं हे घातलं जातं, हे सगळे ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत. मग त्याच्यावर तुम्ही निडल वापरलं तर ते ॲक्युपंक्चर होतं. बाकी सीड्स किंवा मॅग्नेट वापरले तर ते ॲक्युप्रेशर होतं. म्हणजे मॅग्नेट थेरपी सुद्धा आपण वापरू शकतो. हो हो हो, मॅग्नेट थेरपीचा अभ्यास केलेला आहे. हो. तर नक्की म्हणजे मॅग्नेट थेरपी कुठे सगळ्या बॉडीवरती का फक्त कानावरती? नाही, सगळीकडे वापरलं जातं. आता कानावरती बेसिकली मला एक थोडंसं सांगायला आवडेल की ऑरिक्युलर थेरपी किंवा इयर ॲक्युपंक्चर जे आपण म्हणतो, तर ह्या आपल्या एका छोट्या कानावरती आपलं पूर्ण शरीर त्याच्यात मॅपिंग असतं. जसं लहान बाळ आपल्या युट्रसमध्ये असतं तसंच गर्भाशयामध्ये आपलं जे असतं पोझिशन, तशीच ती आपली बॉडीची फुल बॉडी मॅपिंग असं असतं. म्हणजे डोकं खाली असतं आणि असं असतं ते.
तर त्याच्यात आणि आपलं पूर्ण बॉडीचं मॅपिंग असल्यामुळे ऑर्गन वाईज असतात, म्हणजे स्टमक पॉईंट आहे. मग अजून एक शेनमेन म्हणून पॉईंट आम्ही खूप वापरतो नेहमी, म्हणजे प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये जवळजवळ वापरलं जातं. तो अगदी रिलॅक्सेशनसाठी म्हणजे कुठलीही ट्रीटमेंट सुरू करण्याच्या आधी आम्ही पहिला तो पॉईंट प्रिक करतो किंवा प्रेस करतो. आणि एखाद दुसरे कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत जेव्हा वापरले नाही जात, पण 98% तो वापरला जातो. बाकी कॉन्स्टिपेशन कुणाला त्रास असेल तर तो पॉईंट दाबला तर तो कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो. ॲसिडिटीचा असला तर लिव्हर पॉईंट आहेत, स्टमक पॉईंट आहेत. तर असे हे कानावरती पॉईंट्स असतात. तर ते आपण ॲलर्जीसाठी खूप चांगला पॉईंट आहे. तर इतके वर्षापासून आपण जे बघतो कानावरती वेगवेगळे, आपण हल्ली तर फॅशन म्हणून घालतात, पण आधी त्याच्या मागचं एक काहीतरी सायंटिफिक हे होतं. तसंच आपण पायात पैंजण घालतो किंवा वेडणी आपण म्हणतो ते बोटातनं ती घातली जातात, किंवा मनगटात नथ. हो बरोबर आहे, नाकात पण तो पॉईंट आहे इथे पण, त्यामुळे तो प्रेस केला जातो. किंवा लहान मुलांच्या पण मनगटात घातले जातात. तर इथे आपल्याकडे खूप चांगले पॉईंट्स आहेत. तर त्या सगळ्यावरती इनडायरेक्टली तो प्रेशर दिला जातो त्या ह्याच्यामुळे. असं आहे. हां, म्हणजे असा त्याचा थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोन होताच. हो हो अगदी. नाही, आता मला विचारायचं आहे की तुम्ही मॅग्नेट थेरपीबद्दल सुद्धा अभ्यास केलेला आहे. हो. तर मॅग्नेट थेरपी ही म्हणजे कशासाठी उपयोगी येते आणि कितपत त्याचा उपयोग आपण रेग्युलर म्हणजे आपल्या नेहमीच्या जीवनात करू शकतो? हो, आता जसं मी मगाशी म्हटल्यासारखं सुया आपल्याला वापरता येत नसतील काही कारणाने. आता सुया लावायच्या असतील तर तुम्हाला रोज डॉक्टरकडे यायला लागतं. पण आपल्याकडे आता नोकरी करणारे लोक असतात किंवा दुसऱ्या काही कारणामुळे रोज येता येत नसेल, तर मग आम्ही त्यांना मॅग्नेट्स कशा लावायचे, एक छोटे मॅग्नेट्स असतात, मी तुम्हाला नंतर दाखवीन ते. बॉडी मॅग्नेट्स म्हणून असतात, जरा साईज मोठा असतो. छोट्या मॅग्नेट्स जे बियॉल मॅग्नेट्स म्हणतात ते आपण हातावरती वापरतो आणि आपली पेपर टेप असते त्याच्याने चिकटवायची असतात. मग जसं मी म्हटलं कानावरती आपले पॉईंट्स आहेत, तसंच आपल्या हँड रिफ्लेक्सॉलॉजी म्हणतो आपण, त्याच्यावरती पण हे मेरिडियन्स जसे आपले मगाशी मी म्हटलं फुल बॉडीवरती मेरिडियन्स आहेत, तसेच आपले मेरिडियन्स आपल्या हातावरती पण आहेत. मग दे रिप्रेझेंट, हातावरचे मेरिडियन्स आहेत, दे रिप्रेझेंट द बॉडी मेरिडियन्स. म्हणून आपण झाकली मूठ म्हटलं मी. हां, सगळा तो राज त्याच्यात आहे आपली. खरं म्हणजे हातामध्येच आपलं सगळं आयुष्य आहे. अगदी अगदी. तर ते मग अशा ठिकाणी आपण मॅग्नेट्स वापरतो जिथं आपल्याला निडल नाही वापरायचं, किंवा काही लोकांना भीती वाटते, ते म्हणतात मला निडल नाही लावायची, तर मग आम्ही म्हणतो ठीक आहे आपण मॅग्नेट थेरपी करूया. पाण्याने वगैरे धुवून जात नाही, ते शक्यतो आम्ही असं सांगितलेलं असतं की पाण्यात हात घालू नका, कारण ती टेप लावलेली असते ती निघाली तर त्याचा फायदा नाही. म्हणून 40 मिनटं ते 4 तास कमीत कमी लावायला सांगतो, किंवा मग ओव्हरनाईट तुम्ही लावू शकता, रात्री झोपायच्या आधी लावलं तरी चालतं. आणि त्याच्यात 2 म्हणजे एक जसं आपलं नाण्याची 2 बाजू असतात तसे असतात. एक बाजूला पिवळं असतं, तर त्या पिवळ्या ठिकाणी एक म्हणजे आपण एनर्जी वाढवण्यासाठी असते आणि दुसरी एनर्जी कमी करण्यासाठी असते. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हो 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 थेरपी चालते. हो हो हो. आणि हे सगळं म्हणजे मॅग्नेट असो, प्रेशर असो, पंक्चर असो, हे आपण नेहमी दाखवा आम्हाला. आता हे तुम्हाला हां, हे बॉडी मॅग्नेट्स आपण म्हणतो. येलो कलरचे एक येलो आहे आणि एक व्हाईट आहे. मग येलो कलर कशासाठी? जेव्हा व्हाईट जे असतं, जेव्हा स्किनला टच झालं ते, तर ती एनर्जी कमी करतं. म्हणजे ओके, असा हा पिवळा वरती जेव्हा दिसतो तो एनर्जी कमी करण्यासाठी असतो, आणि त्या उलट पिवळा जेव्हा स्किनला टच होतं तर त्याची एनर्जी वाढवतं ते. म्हणजे मानसिक ह्याच्यामध्ये होऊ शकते कधी कोणी विचार केलेला आहे का की डिप्रेशन? हो हो हो, मानसिक विकारांसाठी खूप आहे.
पुन्हा आपण ऑरिक्युलरमध्ये तर एडिक्शनसाठी पण खूप चांगले रिझल्ट्स आहेत. म्हणजे स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, ड्रग एडिक्शन आहे, टोबॅको आहे, ह्या सगळ्यासाठी खूप फायदा आहे. ऑरिक्युलर थेरपीमध्ये खूप छान रिझल्ट्स आहेत. आता आपण मॅग्नेट्स डायरेक्टली काही वेळेला वापरत नाही कानावरती, मग त्याच्याऐवजी आपण इयर सीड्स वापरतो. म्हणजे काय? इयर सीड्स म्हणजे असे असतात, म्हणजे हे चक्क ह्याच्यासारखे दिसतं, म्हणजे पाठीमागे टेप आहे त्याला. हो, मोहरीचा दाणा असल्यासारखा आहे आणि त्याच्यामागे टेप आहे. मग ती टेप आपण काढून ती त्या पॉईंटवरती, त्या बिंदूवरती चिकटवायची आहे. आणि दिवसातनं आपण सांगतो की 3दा तरी कमीत कमी ते प्रेशर द्या त्या पॉईंट्सना. म्हणजे ते चिकटवलेल्या भागावरती हो हो पूर्ण प्रेशर द्यायचं. प्रेशर द्यायचं. किती वेळ द्यायचं असतं मग? ते असं नाही, एक अर्धा मिनटं दिलं तरी सफिशियंट आहे. आणि प्रेशर पॉईंट तुम्ही लावून देता? हो हो हो, कारण तुम्हाला स्वतः लावता येणार नाही आणि त्याचा अभ्यास असतो. त्यामुळे तो अभ्यास आम्ही केलेला असल्यामुळे पॉईंट्स कसे कुठे लावायचे त्या हिशोबाने आम्ही हे करतो. असं आता मला असं वाटतं डॉक्टर, हे तुम्ही सांगितलं ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, लॉकडाऊनमध्ये काही कशा पद्धतीने ॲक्युपंक्चर केलं असेल? कारण आपण तर सोशल डिस्टन्सिंग पाळत होतो. हो, म्हणजे अजूनही ते चालूच आहे. बरोबर. तर बरोबर आहे. तर मला पेशंटचे फोन यायचे, डॉक्टर असा असा मला त्रास होतो, आता मी काय करू? तर मी तर क्लिनिकला जात नव्हते, पेशंटसुद्धा येऊ शकत नव्हते. मग आता करणार काय ह्याच्यावर? तर ॲक्युपंक्चर तर ट्रीटमेंट नाही देऊ शकत मी, कारण ते 1:1 करायला लागतं. पुन्हा आपल्यावर पेशंटबरोबर डायरेक्ट निडलिंग आहे, अर्धा पाऊण तास पेशंटबरोबर वेळ घालवायला लागतो, तर ते शक्य नव्हतं. तर मग ह्याच्याऐवजी मग मी काय केलं की डायग्रॅम्स काढून दाखवले आणि आपल्या हल्ली टेक्नॉलॉजीमुळे व्हिडिओज काढून दाखवले आणि त्यांना ते बिंदू दाखवले आणि मग तिथं त्यांना सांगितलं तुम्ही मॅग्नेट लावा. आता काय सगळ्यांकडे मॅग्नेट्स नसतात, मग आपल्या घरात आपलं स्वयंपाकघर आहे, ते तर अख्खं हॉस्पिटल असल्यासारखं आहे, दवाखाना. त्यामुळे तिथे त्याच्यात सीड्स असतात, आपले कडधान्य असतं, तर मूग आहेत, मटकी आहे, वाटाणा आहे, चणा आहे, हे सगळे वापरून आपण प्रेशर देऊ शकतो. मोहरीसुद्धा आहे, पण मोहरी थोडी गरम पडते म्हणून आपण वापरत नाही, पण काही अगदी बारीक बिंदू आहेत त्याच्यावरती आपण मोहरीचा पण वापर करतो. असं मग मेथी आहे, मेथी तर सगळ्यात खूप गुणकारी आहे. म्हणजे कुठलाही पेन असेल तर आम्ही सांगतो की मेथी सीड घ्या आणि ती टेप घेऊन असं असं ह्या पॉईंटवरती लावा. असं म्हणजे आपलं स्वयंपाकघरातलं विज्ञान. हो हो, अगदी अगदी. आणि ह्या अशा वेळेला ते ॲक्युप्रेशर पण खूप फायद्याचं होतं. म्हणजे डायरेक्ट मी जाऊन प्रेशर देत नव्हते, पण पेशंटना दाखवायची मी कसं घ्यायचं. आता आपलं हे वर्क फ्रॉम होम आहे, मग बरेच वेळ स्क्रीन टाईम हल्ली आपला वाढलेला आहे, त्यामुळे खूप जणांना मानेचा विकार सुरू झाले, मग कुणाला चक्कर येते, कुणाला मान दुखते, कुणाला हात दुखतो. त्याच्यामुळे मग त्यांना आता कसं सांगायचं, कसं ट्रीटमेंट घ्यायची. तर मग मी त्यांना व्हिडिओ काढून दाखवायची आणि मी तुम्हाला एक थोडक्यात दाखवीन तर कसा हे करायचं आहे. आता हा जो अंगठा आहे हा आहे आपलं डोकं आणि स्पाईन, म्हणजे मानेकडची बाजू जी आहे सर्वायकल स्पाईन अशी म्हणतो. तर मग आपण हे असं प्रेशर द्यायला सांगतो. ओके, म्हणजे त्यांनी माझी मान म्हणजे मानेला टच न होता. बरोबर. तर इट इज रिफ्लेक्स पॉईंट्स आहेत ते, त्यामुळे असं हे उपयोग होतो. कंबर दुखत असेल तुमची तर आपली हे दोन आपले पाय हे समजले जातात, हे दोन हात. त्यामुळे शोल्डर इथे आला, खांद्याचा काही विकार असेल तर आपण सांगतो इथे प्रेशर द्या. तसंच कमरेचे काही असेल तर मग हे दोन मधली बोटं आहेत त्याच्या अतिभोवती प्रेशर द्यायला सांगतो. किंवा तुमची ती जिमी आहे, मगाशी मी म्हटलं बरं जिमी नसेल कुणाकडे तर मग तुम्ही आपलं पेन्सिल असते साधी, तर पेन्सिलची मागची बाजू घेऊन सुद्धा तुम्ही प्रेशर देऊ शकता. असं. ओके, येस, असं सोपं केलं तुम्ही. हो. आता मला वाटतं एवढं हे अभ्यास कमी पडला म्हणून मला वाटतं तुम्ही कलर थेरपी सुद्धा केली. आता कलर थेरपी म्हणजे काय असते? कारण काय मला काय वाटायचं की कलर म्हणजे काय की लहान मुलांना आम्ही खेळायला देतो, वॉटर कलरचं चित्र काढ किंवा पोस्टर कलरचं चित्र काढ,
हे रंग वापर, ते रंग वापर, तर तशा तऱ्हेचे रंग वापरून मला बरं होता येतं की काय नवीन काय आहे हो, त्याच्यात? आता तुम्ही म्हटल्यासारखं लहान मुलांना आपण आता लॉकडाऊनमध्ये त्यांना काहीतरी विरंगुळा पाहिजे म्हणून चित्र काढायला कलरिंग करा, ड्रॉइंग करा, असे आपण खूप त्यांना ॲक्टिव्हिटीज देतो. तसंच काही झालं माझं. मी विचार केला चला वेळ मिळाला, संधी आपल्याला छान चालून आलेली आहे, वेळ आहे, तर आपण हा पण कोर्स करूया. आणि आधी थोडीफार माहिती होती, पण म्हटलं व्यवस्थित त्याचं पण शिक्षण घेऊया म्हणून मी एक छोटासा कोर्स केला त्याच्यातला, ऑनलाईन कोर्स. आणि त्याचा मला खूप फायदा झाला या पिरियडमध्ये. आता ज्यांच्याकडे मॅग्नेट्स नाही आहेत किंवा कसं हे करायचं माहिती नाही आहे, प्रेशर द्यायचं, तर मग मी म्हटलं ना चक्क तुम्ही तुमच्या घरी स्केच पेन असेल, हे कलर थेरपीसाठी आपण स्केच पेन वापरलं जातं. नॉर्मल अगदी स्केच पेन्स असतात हे मुलांच्या आपल्या रंगरंगोटीच्या ह्याच्यात, तर ते आपण वापरतो आणि त्या कलरनी आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. कलर थेरपी म्हणजे क्रोमोथेरपी किंवा ट्रीटमेंट विथ कलर्स. तर आता कलर थेरपी म्हणजे कसं काय काम करतं, तर इट वर्क्स ऑन द थेरी ऑफ एलिमेंट्स. तर एलिमेंटवरती म्हणजे कसं, आता आपलं अग्नितत्व असतं, वायुतत्व असतं, जलतत्व असतं, असे आपले वेगवेगळे जे तत्व आहेत त्याच्यात काही इम्बॅलन्स झाला असेल तर आपल्याला काहीतरी सिम्पटम्स दिसतात. आता साधं सोपं उदाहरण सांगायचं म्हणजे आपल्याला ॲसिडिटी होते. ॲसिडिटीमध्ये काय आपण म्हणतो की गरम होतं आहे, जळजळते, म्हणजे अग्नितत्व वाढलेलं आहे ते. मग ते आपण कमी करायचं आहे आणि जलतत्व वाढवल्याने जलतत्वाने त्याची शांत करतं, ते अग्नी शांत करतं असं आहे. त्यामुळे मग त्या हिशोबाने आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही हा कलर लावा, हिरवा कलर लावा, म्हणजे त्याच्याने हे कमी होईल असं आहे. किंवा साधं अजून एक उदाहरण सांगायचं म्हणजे काही जणांना म्हणतात की माझ्या डोळ्यातनं खूप पाणी येतं, किंवा त्या उलट काही जणांचे डोळे खूप कोरडे होतात. तर आपल्या बोटांवरती, जसं ते आपण मगाशी म्हटलं मुठीत काय आहे हे सगळं दडलेलं आहे, तर आपली साधी ही बोटं आहेत त्याच्यावरती पण आपल्या हे शेवटच्या ह्याच्यावरती आपला कान आहे, मग ह्या रिंग फिंगरवरती आपलं नाक किंवा नॉस्ट्रिल्स आहे, ह्या बोटावरती आपले डोळे आहेत. मग जेव्हा तुम्हाला ट्रीटमेंट द्यायची असते, आता डोळ्यावर आपल्याला ट्रीटमेंट द्यायची आहे, तर कोरडे डोळे होत असतील किंवा खूप डोळ्यातनं पाणी येत असेल, ह्या पेरावरती डोळ्याचं हे आहे तर तो कलर वापरायचा. म्हणजे आता असं आहे, ती कलर थेरपी अशी आहे. तर हिरवा कलर पाण्याचा असतो, मग तो कमी करण्यासाठी हां आम्ही सांगणार तुम्हाला की काय तुम्हाला त्रास आहे, त्या हिशोबाने हां कुठला हिरवा लावायचा, पिवळा लावायचा असं केलं. इन्फेक्शन काही असेल तर मग आम्ही सांगतो काळा रंग लावा. आता घशाचा खूप जणांना ह्या दिवसात त्रास होतो, तर मग आपलं आता हे शरीर जर अंगठ्यावरती असं आपलं घेतला तर हा चेहऱ्याचा भाग आहे, हा इथे आला आणि हे इकडं खाली आपली मान आली, तर मग काळा रंग आपण इथे लावायला सांगतो. म्हणजे मग तो घशाचा काही विकार असेल, इन्फेक्शन काही असेल तर ते ट्रीट करायला मदत होते. असं आहे ते. ब्लॅक मॅजिक सारखं थोडंसं ब्लॅक लावून, हो हो, ब्लॅक लावून ब्लॅक मॅजिकच करायचं, कारण त्यातनं तुम्हाला फायदा होऊन जातो. ओके. आणि विशेषतः हे जे आता तुम्ही म्हणता हातावरती हे करा, ते करा, आता तर आम्ही इतक्या वेळा हात धुतो, ते सॅनिटायझरने धुतो, साबणाने धुतो, सगळं चालूच असतं. बरोबर. हे प्रेशर पॉईंट वरती ह्याच्यावरती परिणाम नाही काय का होणार? म्हणजे काय असं म्हणतात की जशा रेषा आपल्या म्हणजे हात सॉफ्ट होतात किंवा रफ होतात किंवा काही, तर त्या पद्धतीने काही फरक पडू शकतो का पॉइंट्समध्ये? नाही नाही, कारण ते वरचं स्किन आहे, मेरिडियन्स असल्यामुळे. मेरिडियन्स हे आत आहेत आणि पॉइंट्स ते आत असतात, हे स्किन वरची कव्हर आहे, त्यामुळे वरती ह्याच्याने काही फरक पडत नाही. असं आहे की कलर थेरपी तुम्हाला निद्रानाशाला सुद्धा वापरता येते का? हो हो, खूप चांगलं आहे. इन्सोमनिया, झोपेचे जे विकार आहेत त्याच्यासाठी खूप चांगली थेरपी आहे ती सुद्धा. म्हणजे आता जसं आपण म्हटलं रिलॅक्सेशनसाठी आहे, डोकेदुखीसाठी आहे, तर ते आता आपलं हे डोकं समजलं जातं, तर मग ह्या अंगठ्याच्या खाली आपण एक काळा रंग डॉट एक लावायचा आहे की तो डोकेदुखीसाठी त्याचा फायदा होतो.
तसंच त्याच्याबरोबर आता डोकं कशामुळे पित्तामुळे दुखत असेल तर मग त्याच्याबरोबर पुन्हा ॲड करायला लागतात वेगवेगळे पॉईंट्स. म्हणजे आता गॉल ब्लॅडरवरती, कारण जे पित्त म्हणतो पण तर ते गॉल ब्लॅडर सिक्रीट करतं, म्हणून मग ते तसं आहे. म्हणजे नुसतं एक पॉईंट देऊन असं नाही आहे. कारण काय, सर्दी खोकल्यामुळे डोकं दुखत असेल तर त्या हिशोबाने सर्दी पण कमी करून मग तुमचं डोकं बरं होतं, तसं आहे. आपल्या डॉक्टर या नुसत्याच त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये निष्णांत नाही आहेत, तर त्यांना म्हणजे घरातली गृहिणी ही कशी असावी हे त्या आदर्श गृहिणीसुद्धा आहेत. तर ह्यांच्याकडे घरी पाहायला गेलं तर त्यांनी होम गार्डन केलेलं आहे. म्हणजे होम गार्डनिंगची त्यांना आवड आहेच, पण नक्की त्या होम गार्डनिंगचा कन्सेप्ट काय आहे आणि त्यांना कशा प्रकारे ते उपयोग करून घेऊ शकतात ते आता आपण ऐकूया. बरं, माझी एक आवड आहे, छंद आहे आणि विरंगुळासुद्धा आहे. हे गार्डनिंग म्हणजे ही माझी खूप म्हणजे लहानपणापासून मला आवड होती. ती माझ्या माहेरीसुद्धा खूप झाडं होती, आमची शेती होती, त्यामुळे ते कुठेतरी आत लहानपणापासूनच ते रुजलेलं आहे. झाडं ही आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतात. तर आता मुंबईमध्ये आता जागा आपल्याला नेहमीच कमी पडत असते. मग आपलं ग्रिल आहे, त्या ग्रिलमध्ये मी माझा गार्डनिंगचा छंद पुरा केलेला आहे. मग थोडीफार फुलांची झाडं लावलेली आहेत, मग थोडी इंडोर प्लांट्स ठेवलेत, कारण पूर्ण वेळ आपल्याकडे ऊन येतच असं नाही आहे. त्यामुळे मग मी ती थोडी इंडोर प्लांट्स ठेवलेत, की काही थोडी पाण्यात ठेवलेत. साधा आपलं मनी प्लांट आहे ते सुद्धा, म्हणजे अगदी सुरुवातीला माझ्या इथे घरी ग्रिल लावायची परमिशन नव्हती, पण मला घर अगदी ते ड्राय म्हणजे असं लाईफलेस वाटायचं झाडं नसली की. मग मी आपल्या वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून ती मनी प्लांट वाढवत होते. तर असंच आहे. मग बाकी फुलझाडं तर आहेत. दुसरं म्हणजे माझं किचन बाल्कनी जी आहे ते किचन गार्डन आहे. मग सगळ्या प्रकारचे म्हणजे साधा आपला एक कढीपत्ता आहे किंवा गवती चहा आहे, तुळस आहे, पुदिना आहे, ज्याला खूप लक्ष पण द्यायला लागत नाही. पण ह्या तुम्ही करता सगळी? हो. मी आहे, माझ्या मिस्टरांना पण आवड आहे झाडांची, त्यामुळे आम्ही दोघंही मिळून करत असतो ते. आणि ओला कचरा ते कंपोस्ट आपण हो, भाजी फळांचा जो काही कचरा असतो तर तो सगळा त्याचंच खत बनवून तेच मी वापरते. दुसरी साधी गोष्ट म्हणजे आपण डाळ तांदूळ धुतो, भाज्या धुतल्या जातात, ते सगळं पाणी मी टाकत नाही, मी ते सगळं झाडांना वापरते. आणि कोविडमध्ये तुम्ही बाहेर न पडता तुमच्या घरी व्यवस्थित कढीपत्ता हो गोष्टी होत्या. आता आपल्याला बरेच जण सांगायचे की काढा प्या म्हणून, तर हे मी घरच्या घरी म्हणजे मला असं असा प्रश्न नाही पडला आता तुळस कुठून आणू, कारण मार्केट तर सगळं बंद होतं. पण माझ्या घरातच तुळस असल्यामुळे गवती चहा, पुदिना, आलं, ह्यामुळे हे सगळं मी वापरून मी रोज काढा करून प्यायची. म्हणजे घरच्या गार्डनिंगचा हा सुद्धा फायदा अगदी. आणि अशा वेळेला त्याचं महत्त्व खूप जाणून येतं आपल्याला. कोविड-19 ह्या आजाराच्या संदर्भात मला असं विचारायचं आहे की सगळेजण म्हणतात इम्युनिटी वाढवली पाहिजे, सगळेच म्हणतात ऑक्सिजन कपॅसिटी वाढवली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये योगा करा, अमुक एक अशा तऱ्हेने श्वसन झालं पाहिजे, तर नक्की जे आता तुम्ही मला वाटतं योग शिक्षणसुद्धा आपण घेतलेलं आहात, तर डॉक्टर तुम्हाला असं नीट व्यवस्थितपणे लोकांना असं सांगता येईल का की अशा पद्धतीनेच श्वसन करण्यास हवं किंवा अशा पद्धतीच्या श्वसनाचा आपल्याला ह्या आजारासाठी उपयोग होऊ शकतो, म्हणजे निदान झाल्यानंतर किंवा होण्याच्या आधी आपण त्याची काळजी घेऊ शकतो? हो. योगा तर करण्याची खूप गरज आहे, कारण ते फिजिकली मेंटली सगळीकडे त्याचा फायदा होतो. फिजिकली म्हणजे आपलं आता काय झालं, वर्क फ्रॉम होम असल्यामुळे लोक सगळं घरी बसून काम करत आहेत, हालचाल कमी होत चालले, नाही तर ऑफिसला जाणं येणं ह्यात थोडी तरी हालचाल होत होती, आता ती एकदमच बंद झाले. वॉक घेता आलं नाही सुरुवातीच्या काळात, त्यामुळे घरातल्या घरात मग वॉक किती करणार. पण मग तुम्ही व्यायाम म्हणजे योगा केल्याने एकतर तुमच्या सगळ्या अवयवांना फ्लेक्झिबिलिटी मिळते, सगळे सांधे. मग खूप जण मला असं म्हणतात बायका, नाही आमच्याकडे घरी इतकं घरकाम असतं की आमचा योगासन होतात, सगळे व्यायाम होतात, पण असं नाही होत.
आपल्या हल्लीची जी पद्धत आहे सगळं उभं राहून करणं, ओटे आहेत, गॅस स्वयंपाक करणं, धुणं, वॉशिंग मशीन आहे, डिशवॉशर आहेत, किंवा साधं आपलं आधी बसून आपण खाली किंवा वाकून झाडणं पुसणं करायचं, हल्ली ते पण बंद झालं आहे. असे उभे झाडू आपल्याला मिळतात की त्याच्याने झाडायचे, पुसणं मॉपनी पुसायचं आहे, किंवा व्हॅक्यूम क्लीनर आहेत. ह्याच्यामुळे डायरेक्ट आपल्या शरीराला व्यायाम मिळतो असं नाही, जरी ही कामं केली तरी. त्यामुळे योगासनाने काय होतं, प्रत्येक अवयव म्हणजे तुम्ही ठरवून आणि अंडर गायडन्स केलं पाहिजे, व्यवस्थित आपण करतोय की नाही. आणि ते सुद्धा एक प्रोग्राम केला पाहिजे आपण, एक 50 मिनटं ते 1 तासाचा रोजचा, की आपल्या सगळ्या म्हणजे अगदी छोट्या जॉईंट्सपासून आपण म्हणतो, म्हणजे सुरुवातीला वॉर्मिंग अप म्हटल्यासारखं, अगदी ही बोटं हितपासून हे मनगट झालं, हे झाले, हे व्यायाम, खांद्याचे व्यायाम, असे हे सगळे. तसंच पायाचं पण, अगदी उठताना तुम्ही आधी पाय असा असा करून, मग आपलं अँकल मुवमेंट्स करून, गुडघे जवळ लांब करून, असं हे थोडे थोडे का होईना अगदी, पण सगळ्या अवयवांना, तुमच्या जॉईंट्सना हालचाल मिळाली पाहिजे. मग सेम टाईम आता हे फिजिकल झालं त्याचा बेनिफिट. मेंटल बेनिफिट म्हणजे आपण एक लेट गो ॲटिट्यूड डेव्हलप करू शकतो. त्याच्यामागे असं आहे की एक फिजिकल अँड मेंटल बॅलन्स आपल्याला योगा सातत्याने केल्याने होतं. 2 दिवस करून त्याचे रिझल्ट्स नाही दिसत, सातत्याने केलं पाहिजे त्याचं, मगच तुम्हाला त्याचे बेनिफिट्स दिसून येतात. आणि प्राणायाम आहे त्याच्यात. तर प्राणायाम बरोबर म्हणजे काय, प्राणायाम म्हणजे आपण श्वासाकडे लक्ष देऊन, आणि वेगवेगळे प्रकारचे प्राणायाम आहेत. तर ते सुद्धा आम्ही म्हणजे नेहमी सांगितलं जातं की गायडन्स खाली तुम्ही शिकून घ्या, मग तुम्ही घरी करू शकता. पण बरोबर करताय की नाही हे आधी तुम्ही अंडर सुपरविजन हे करून लंग कपॅसिटी वाढवायची, आणि ती वाढत म्हणजे कमी असताना वाढत न्यायची. आता डीप ब्रीदिंग केल्याने काय होतं, आपण जास्ती श्वास घेतला जातो, तुमचं ऑक्सिजन वाढतं. आता ह्या कोविडच्या ह्याच्यात सगळेजण म्हणायचे टेम्परेचर बरोबर तुम्ही तुमचं SpO2 बघा, म्हणजे ऑक्सिजन लेवल बघा, कारण तो एक क्रायटेरिया आहे की कोविड आहे की नाही हे झालेलं तुम्हाला कळण्यासाठी आहे की नाही. तर ह्या आपण ब्रीदिंग एक्सरसाइज करून आपण लंग कॅपॅसिटी किंवा लंग फंक्शन वाढवू शकतो. बरोबर. पण ते मी म्हटल्यासारखं आधी सातत्याने नित्यनियमाने केलं पाहिजे हे, तर त्याचा फायदा होऊ शकतो. आता कोविड आजाराच्या संदर्भातच मला विचारायचं आहे की इम्युनिटी बुस्टर्स वगैरे असं सगळं डाएटचं खूप फॅड आलं की हे डाएट घ्या, हा काढा प्या, तर त्या पद्धतीने हे काय त्याला म्हणतात, एवढेच प्रोटीन्स आले पाहिजेत, अमुक एक पदार्थांचा वापर झाला पाहिजे. तर ह्याच्यावर तुम्ही डाएटच्या बद्दल आम्हाला शिकायला नक्की आवडेल, कारण तुम्ही स्वतः डाएटचा एक स्पेसिफिक कोर्स केलाय, तर त्याच्याबद्दलही सांगा. आणि डाएटच्या बद्दल एक थोडक्यात मला सांगा, कारण आता वेळ जरा कमी आहे आपल्याला, त्यामुळे त्याबद्दल बोललात. हा विषय इतका मोठा आहे आणि सगळ्यांचा अगदी जिवलग सब्जेक्ट आहे, त्यामुळे तो किती बोलू त्याच्यावर कमीच आहे. एक आई म्हणून सुद्धा तुम्हाला माहिती आहे डबा कसा द्यायचा, एक गृहिणी म्हणून घरातलं कसं करायचं, आणि सणवार तर तुम्ही करतच होतात आतापर्यंत सगळे, त्यामुळे तुम्हाला व्रतवैकल्याचे सुद्धा उपवासाचे पदार्थापासून सगळे पदार्थ अगदी म्हणजे आता थोडक्यात सांगायचं तर इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण जे म्हणतो, तर परिपूर्ण आहार घेतला पाहिजे. म्हणजे आपली एक थाली जी आपण म्हणतो, तर ती थाली आपण व्यवस्थित खाल्ली, म्हणजे त्याच्यात पोळी आहे, भाजी आहे, वरण भात आहे, कोशिंबीर आहे, आमटी आहे, दही ताक आहे, डाव्या बाजूला आपल्या लिंबू आहे, लोणचं आहे, चटणी आहे, आणि जेवण झाल्यानंतर आपण ताक पितो, आणि एखादं हवं असेल तर गोड. पण आता सगळ्यांनी ते पूर्ण थाली खाल्लीच पाहिजे असं नाही आहे. आपल्या वयानुसार आपल्याला दुसऱ्या काही व्याधी असतील तर त्या हिशोबाने आपण ते, म्हणजे आता तुम्ही डायबेटिक असाल तर गोड कंपल्सरी खाल्लं पाहिजे असं नाही आहे. ब्लड प्रेशर असेल तर मिठाचं थोडं प्रमाण कमी खाल्लं पाहिजे. पण ओव्हरऑल जे आहे आपल्या त्या डाएटमध्ये म्हणतो आपण, कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, महाराष्ट्रीयन थाळी म्हणजे अगदी परिपूर्ण थाली आहे ती. सुपाचा बाउल आणि सलाड नाही, हे आपलं डाएट फॅड म्हणू शकतो आपण. लोक नुसतं सूप पितात, नुसतं सलाड खातात,
आता सलाड म्हटलं तरी त्याच्यावर मी प्रकार आहेत बोलेनच. का? हां. हो, अगदी अगदी. पण आता हे आधी जे प्रोटीन व्यवस्थित गेलं पाहिजे हे. आता तुम्ही मग अशी म्हटलंच का, मी एक आई आहे. डबा. माझी मुलं जेव्हा लहान होती तेव्हा त्यांचे डबे वगैरे असायचे, तर माझ्या नेहमी मनात यायचं ह्या मुलांना पूर्ण आहार कसा द्यायचा डब्यात. आता आपण काय ते पूर्ण थाली पॅक करून नाही देणार, तर मग मी म्हटलं आता कसं द्यायचं. माझ्या डोक्यात नेहमी असायचं मुलं बाहेर जाताना काय द्यायचं, घरी आल्यानंतर त्यांना कसं, म्हणजे असं पण नाही की रोज त्यांना वरण भात आमटी पोळी हे खाऊन तर कंटाळा येणार, हे साहजिक आहे. लहान मुलांना काय, आपल्याला मोठ्यांना सुद्धा या गोष्टीचा कंटाळा येतो. तर मग आता साधी गोष्ट आहे, म्हणजे उदाहरण सांगायचं तर आपण थेपले करतो. पोळी आपण रोज खातो ते गव्हाच्या पिठाची असते. थेपले पण गुजराती लोक तर खातातच, पण आपण पण हल्ली सगळ्या प्रकारचे खातोय. साऊथ इंडियन डिशेस खातोय, गुजराती खातोय, महाराष्ट्रीयन आहे. एक बरं झालं ह्या कोविड आजारामुळे की जंक फूड बाहेरचं घरात येणं थांबलं. बरोबर. आणि घरातल्या व्हरायटीज जास्त वाढल्या. बरोबर. मग साधा एक थेपला करताना तुम्ही एक उदाहरण देते मी. एक त्यात राजगिऱ्याचं पीठ घाला, सोयाबीनचं पीठ घाला, नाचणीचं पीठ घाला, डाळीचं पीठ घाला आणि मग उरलेली कणिक घाला बाइंडिंगसाठी. आणि पुन्हा त्याच्यात तुम्ही तीळ घाला, ओवा घाला. आता मी मगाशी म्हटलं असं का, माझ्याकडे घरी किचन गार्डन आहे, माझ्याकडे ओव्याचं झाड आहे, मी त्याची पानं हे करून घालते. हो, अगदी ती म्हणजे ओवा घालण्याच्या ऐवजी ते घालते. म्हणजे त्याच्याबरोबर ग्रीन कलर पण गेला, आपले व्हायटॅमिन्स पण त्याच्यात ॲड झाले. पुन्हा ओव्याचं पण जे काही फायदे आहेत ते त्याच्यात येतात. पुन्हा पालेभाज्या तुम्ही मेथी घाला, पालक घाला. आपल्याकडे इतके सारे भाज्यांचे प्रकार आहेत, तर ते सगळे तुम्ही वापरू शकता. आणि असं करून काय होतं, राजगिरा नाचणी ह्याच्यानी तुमच्याकडे त्या पोळीबरोबर प्रोटीन आहे, आयर्न आहे, हे सगळं त्या मुलाच्या पोटात जातं. आणि तसंच तुम्ही घरी असताना सुद्धा मुलं संध्याकाळी पुन्हा त्यांना पोळी भाजी वरण भात नसतो खायचा, मग एक डिश बनवा ज्याच्यात सगळं आहे. आता एक उदाहरण सांगायचं म्हणजे एक बिसीवेळा भात जो आपण साऊथमध्ये खाल्ला जातो, तर त्याच्यात वरण आहे, भात आहे, सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, मग तो सांबार मसाला आहे, त्याच्यात पण नाही म्हटलं तरी डाळी आहेत त्याच्यात, मग आपण त्याच्यात भाज्या घालू शकतो. सांबारमध्ये जसं घातलं जातं कांदा आहे, टोमॅटो आहे, ड्रमस्टिक म्हणजे आपल्या शेवग्याच्या शेंगा आहेत, त्याचे तर खूप गुणधर्म आहेत. हे सगळं घातलं जातं. आणि डाएटसाठी मला असं वाटतं की एक पूर्ण तुम्हाला सेशन अगदी बोलवायला लागेल. आणि त्याच्यावरती तूप घालून तुम्ही खाल्लं तर मस्तच आहे. अगदी गरम गरम तूप पण खाल्लं पाहिजे. अगदी अगदी. कारण व्हिटॅमिन डी जे बॉडीत आपल्या शोषलं जातं, इट इज फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन म्हणतात. त्यामुळे तुमच्या शरीरात फॅट घेतलंच पाहिजे जेवणाबरोबर. जर व्हिटॅमिन डी ॲब्झॉर्ब झालं पाहिजे तर ते तुम्ही घेतलंच पाहिजे. पण सगळ्या गोष्टी मी म्हटलं कितीही चांगल्या असतील तरी ते प्रमाणात खाल्ल्या पाहिजे, असं आहे. आणि आता जेवण करताना मला वाटतं की पुरुष वर्गसुद्धा त्या स्वयंपाकघरात डोकावायला लागले. तर त्यांच्या दृष्टीने एक म्हणजे सोपी गोष्ट एखादी, म्हणजे आता समजा मॅगी बनवायचं असं मी म्हणणार नाही, पण साधारण डोसा करायचा असेल किंवा स्टीमिंग, बाकीचे असे काय काय प्रकार आहेत अन्न शिजवण्याचे. आता बेसिक तर आपण पहिलं कुकिंग घरात जे करतो ते सगळ्यांना माहिती आहे. प्रेशर कुकरमध्ये आहे, मग उकडलं जातं. जसं की आहे आता ढोकळा आहे, मोदक आहेत. आता हा स्टीमिंग प्रकार पण खूप हेल्दी आहे. म्हणजे तुम्ही तळून खाण्यापेक्षा ढोकळा कधी हेल्दी फूड आहे, म्हणजे समोसा खाण्यापेक्षा. कारण एक तर तो आपण म्हणजे आता रव्याचा ह्याचा वगैरे पण आपण बनवतो, पण मिक्स डाळींचा आहे. मग स्टीमिंग फर्मेंट केल्यामुळे त्याच्यात पुन्हा त्याच्यातले न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढते. आणि स्टीमिंग केल्यामुळे त्याच्यात काही तेल नाही, काही नाही. आणि चवीला पण काही वाईट नाही लागत. तुम्ही व्यवस्थित त्याच्यात मसाले घातले असतील, मिरची लसूण वाटण घालून केलं असेल ते आहे. मग दुसरी गोष्ट म्हणजे स्टर फ्राय व्हेजिटेबल्स आहेत. हल्ली मॉडर्न ह्याच्यात मुलांना आवडतं, यंग मुलांना. आणि ती पण पद्धत खूप चांगली आहे. कारण काय आहे, त्याच्यावरती फक्त कमी वेळ शिजवलं जातं, हाय फ्लेमवरती. नुसतं स्टर फ्राय म्हणजे अक्षरशः स्टर फ्राय करून. पण ह्याच्यामध्ये काय आहे, तुमचं भाजी चिरण्याची पण एक कला आहे. बरोबर. आता जेव्हा स्टर फ्राय करता, मी म्हटलं भाजी चिरण्यापासून धुण्यापासून सगळंच विज्ञान आहे ते. बरोबर. तर स्टर फ्राय करण्यासाठी तुम्हाला अगदी
पद्धतशीर म्हणजे कशा, एकसारख्या भाजी, कुठलीही भाजी असली तरी त्याचे पीसेस जे आहेत, तुकडे एकसारखे झाले पाहिजेत, शक्यतो जितके पातळ होतील तितके, कारण आपण त्यांना कमी वेळ शिजवतो, पण त्या कमी वेळात ते शिजले पाहिजेत. त्यामुळे ते आपण म्हणजे कटिंग पण खूप महत्त्वाचं आहे कुकिंगमध्ये, असं आहे. ओके. अशा प्रकारचे अनेक प्रकार. हो. आणि सूप आणि सलाड्स तुम्ही मगाशी म्हटला, तर सलाड्स खूप हेल्दी फूड आहे, पण सलाड नुसतं हे आपलं जेवण नाही होऊ शकत. आणि खरं सांगायचं तर नुसतं कच्चं सलाड खाऊन माझं रात्रीचं डिनर झालं हे चुकीची गोष्ट आहे. कारण कच्चं पचवायला पण वेळ लागतो, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला पण ताण पडतो. तर मग काही गोष्टी तुम्ही कच्ची खा, म्हणजे आता आपण जेवणात कोशिंबीर म्हणून खातो, तेवढा एक वाटीभर खायला हरकत नाही आहे. कच्ची काकडी, टोमॅटो खाणं म्हणजे हां, पूर्ण जेवण आपलं त्याचं म्हणून ते बरोबर नाही आहे. त्याच्याऐवजी तुम्ही त्याच्यात नाविन्य आणण्यासाठी, वेगवेगळे व्हरायटीज करण्यासाठी, रोज आता काकडी टोमॅटोची कोशिंबीर केली तर मुलं पण नाही खाणार, आपल्याला पण कंटाळा येणार. मग त्याच्यात तुम्ही कडधान्य ॲड करा, ते उकडून हे करा. आता चणे आहेत, छोले आहेत, राजमा आहे, हे तुम्ही उकडून घेतलेलं असतं, त्याच्यात कांदा, टोमॅटो, लिंबू घाला, थोडं कोथिंबीर घाला, पुदिनाची पानं असतात ती घाला, म्हणजे फ्लेवरिंगसाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरतो. पुन्हा त्याच्याबरोबर टेस्ट पण होते. आलं किसून घालू शकता, ह्याच्याने तुमची पचनशक्ती सुधारते. पुन्हा प्रोटीन जे आहे कडधान्यामध्ये ते सुद्धा मिळतं, आणि भाज्यातलं व्हायटॅमिन्स आणि हे पण मिळतं. मी ज्या वेळेला हा झाकली मूठ म्हणून हा जेव्हा कार्यक्रम ठरवला, तेव्हा काही प्रश्नोत्तरं माझ्या सहकाऱ्यांकडून आले होते. की एक त्याच्यामधला एक अतिशय महत्त्वाचा गोष्ट अशी आहे की कलर थेरपी करताना जर मला ल्युकोडर्माचा विचार करावा लागतो का, कारण मेलानिन हे जे आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन आणि विदाऊट मेलानिन त्याचं ॲब्सॉर्प्शन, असं मी म्हणजे मी ॲलोपॅथिक डॉक्टर असल्यामुळे ते बोलू शकते, म्हणून मी तुम्हाला विचारते की त्यात काही फरक पडू शकतो का? थोडाफार फरक पडू शकतो, पण अगदी त्याचा काही उपयोग होणार नाही असं नाही आहे कलर थेरपीमध्ये. कारण कलर थेरपी पण एलिमेंटवरती काम करतं, आणि आपण जिथे पॉईंट लावतो तिथे ते बिंदू असतात, तिथे ती एनर्जी कमी किंवा जास्ती झालेली असते. तर कलर काय करते, ती एनर्जी करेक्शन करते आणि त्याच्या वेवलेंथनी ते एनर्जी पोचवायला मदत करते. नो डाऊट स्किन एक मीडियम आहे ज्याच्यावरती आपण कलर लावतो, पण तरीसुद्धा अगदी 100% जरी नेहमीच्या माणसासारखं जरी काम नाही केलं तर डेफिनेटली म्हणजे वर्क होत, हे ते महत्त्वाचं आहे. बरं, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर याच्यामध्ये कोणते रिझल्ट्स लवकर येतात, म्हणजे मला लवकर बरं व्हायचं आहे? तर मग मी सजेस्ट करेन की ॲक्युपंक्चर, कारण ॲक्युपंक्चरने डायरेक्ट मेरिडियन, तुम्ही डायरेक्ट लोकल पॉईंट्स असतात तुमचे किंवा मेरिडियन पॉईंट्स असतात, त्यामुळे डेफिनेटली त्याचे रिझल्ट्स लवकर दिसून येतात. आणि मग मॅग्नेट थेरपी तुम्ही दाखवलेत मगाशी, छोटे येलो कलरचे मॅग्नेट्स, तर ती थेरपी जर करून घ्यायची असेल तर मला किती दिवसांनी बरं वाटेल, किंवा 1 महिन्यानी बरं वाटेल, किंवा माझा क्रोनिक इलनेस जाऊ शकेल का त्यांनी? तर आता डिपेंडिंग अपॉन तुम्हाला काय त्रास होतो त्या हिशोबाने आम्ही सांगतो. पहिले 1-2 आठवडे, पहिले तर सुरुवातीला फक्त 40 मिनिटच लावायला सांगतं, कारण काही जणांना त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. तर तो टेस्ट डोससारखा आहे, पहिले 40 मिनिटं लावून तुम्ही बघा, तुम्हाला काही त्रास होत नसेल तर मग आम्ही सांगतो 4 तास ठेवा, आणि मग नंतर तुम्ही ओव्हरनाईट ठेवलं तरी चालतं. मग हे असं कमीत कमी 1-2 आठवडे तरी लावायला सांगतं, म्हणजे मग त्याचे तुम्हाला इफेक्ट्स दिसून येतात. आणि मग नंतर काही वेळेला आम्ही त्याच्यामध्ये ब्रेक देतो आणि मग पुन्हा करायला सांगतं. म्हणजे 4 ते 6 आठवडे कमीत कमी केल्याने तुम्हाला अगदी पॉझिटिव्ह रिझल्ट्स दिसून येतात. आणि हेअरफॉलला तुमच्याकडे रेमेडीज आहेत का, म्हणजे कुठच्याही ह्या तुमच्या कलर थेरपीमध्ये, ॲक्युप्रेशरमध्ये, ॲक्युपंक्चरमध्ये, होमिओपॅथिकमध्ये, असं मी विचारते. म्हणजे संपूर्ण एवढी शास्त्र तुम्हाला येतात, त्याच्यामध्ये कोणत्या कशामध्ये? म्हणून तर मी जेव्हा होमिओपॅथी माझी प्रॅक्टिस सुरू केली तर मला नेहमी असं हे व्हायचं की नुसतं पण औषधांनी नाही बरं केलं पाहिजे, त्याच्या सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जी आहे ती सगळी घेतली पाहिजे. म्हणजे डाएटकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण काही गोष्टी आपलं व्यवस्थित किंवा इरेग्युलर डाएट म्हणजे डाएट व्यवस्थित न घेतल्यामुळे किंवा
त्या चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यामुळे होऊ शकतात, व्यायाम न केल्यामुळे काही हे होऊ शकतात. म्हणून मला असं वाटलं की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. मग त्याच्याबरोबरीने मला माझी ती तहान काही भागली नव्हती. मग मी म्हटलं चला आता आपण एक्युप्रेशर, एक्युपंक्चर हे जेव्हा मला कळलं तर ह्याचा पण सगळ्याचा अभ्यास करूया. आणि हे सगळं करून म्हणून मग मी आता होलिस्टिक अप्रोच म्हणतं तर तसं आता हे केसाचा जो प्रॉब्लेम आहे मी त्यांना पोटात घ्यायला औषध देतेच होमिओपॅथी, साईड बाय साईड मॅग्नेट थेरपी असते ती वापरली जाते, किंवा एक्युपंक्चर किंवा एक्युप्रेशर, किंवा ते शक्य नसेल तर मग कलर थेरपी. आणि त्याच्याबरोबरीने आहार आहेच आहे, कारण केस गळणं म्हणजे पुन्हा आहेच आहेत प्रॉब्लेम्स आपले डेफिशियन्सीमुळे आहेत, त्यामुळे आयर्न डेफिशियन्सी आहे. मग तसं त्या हिशोबाने ते गाईड करते मी. ॲलर्जी विभागामध्ये ह्याचा म्हणजे तुम्ही काही काम केलेलं आहे का, म्हणजे हो. काही ट्रायल्स? हो, खूप छान रिझल्ट्स आलेले आहेत मला होमिओपॅथीमध्ये सुद्धा आणि एक्युपंक्चरमध्ये सुद्धा. पर्टिक्युलरली अर्टिकेरिया त्याच्यात खूप छान रिझल्ट्स आलेले आहेत. किंवा दुसरे पण काय काय आपले एक्झिमा आहे त्याच्यामध्ये पण होमिओपॅथीचा खूप चांगला उपयोग होतो. रिकरंट बॉईल्स आहेत, इन्फेक्शन होतं त्याच्यात पण हे केलेलं आहे. आणि एक्युपंक्चर वापरून पण मी केलेलं आहे. पर्टिक्युलरली कानावरती त्या पॉईंट्सचा जास्ती फायदा माझ्या लक्षात आलेला आहे. हल्लीचा करोनाबरोबर ते एक दुसरा ज्वलंत प्रकार म्हणजे PCOD. कारण आता करोना जाईल पण PCOD हा प्रकार चालूच राहणार आहे. त्याच्यामुळे PCODच्या आजाराच्या निमित्ताने आपण असं बघूया की वजन कमी करण्यासाठी तुमच्या त्या मॅग्नेट थेरपीचा, ॲक्युपंक्चरचा, ॲक्युप्रेशरचा काही उपयोग होऊ शकेल का? आणि शिवाय आता डाएट तर तुम्ही डाएट एक्सपर्ट आहात त्याच्यामुळे ते एकतर व्यवस्थित केलं तर मला असं वाटतं की होऊ शकेल, पण त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. आता हा PCOD जो आहे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज जे म्हणतो आपण, त्याला वेगवेगळे कारणं आहेत. तर आत्ताच्या कोविडचं हे तुम्ही धरलं तर एक तर स्ट्रेस आहे, अनसर्टनिटी आहे, फिअर आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या हार्मोन्सवरती त्याचा परिणाम होतो. आणि मग हार्मोन्सवर परिणाम झाला की नॅचरली त्या बाईच्या सगळ्या मेन्स्ट्रुअल सायकलवरती आणि सगळ्या हार्मोन्सवरती त्याच्यावरती परिणाम दिसतो. मग दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ह्या लॉकडाऊनच्या ह्याच्यात सगळ्यांचं बैठं काम सुरू झालेलं आहे. घरी बसून बसून आणि खाणं पण बसल्या जागी खायचं. आता काही लोक जास्ती खातात बसून बसून घरी, किंवा ज्यांचे जे अगदी दोघं नवरा बायकोच घरी राहणारे आहेत त्यांचा वेळ मिळत नाही आहे स्वयंपाक करायला, मग ते थोडं कमी खातात, किंवा जे असेल त्याच्यावर बिस्किट आणि ब्रेड असं काहीतरी खाऊन आपले दिवस घालवले काही यंग जनरेशननी. तर ह्या सगळ्यावरती एकतर मग मी काउन्सिलिंग करते बेसिकली, म्हणजे तुमच्या डाएट कसं पाहिजे, व्यायाम कसा घेतला पाहिजे, स्ट्रेस कसा कमी करता येईल आपल्याला. आणि हे सगळं त्याच्याबरोबरीने औषधं आहेत आपल्याकडे होमिओपॅथिकची, त्याच्याने आपण स्ट्रेस कमी करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे एक्युपंक्चरमध्ये, एक्युप्रेशरमध्ये ह्याच्यामध्ये पण खूप छान रिझल्ट्स दिसत आहेत आपल्याला. म्हणजे PCODमुळे जे पिरियड्स इरेग्युलर वगैरे होतात त्याचे खूप चांगले रिझल्ट्स दिसून आलेले आहेत. त्यामुळे मी ते नक्की म्हणजे ठामपणे सांगू शकते की ह्याचा फायदा होतो. डॉक्टर, खरंच इतकं आम्हाला तुम्ही भरभरून काय काय सांगितलं, म्हणजे मुठीतनं काय काय बाहेर निघू शकतं हे आम्ही पाहिलं. आणि मला असं वाटतं की कुठचीही स्त्री ही एक केंद्रबिंदू असते त्या फॅमिलीची किंवा कुटुंबाची. आणि त्याच्यातून ज्या त्रिज्या निघतात म्हणजे साधारण आपल्याला शिक्षण आहे, करिअर आहे आपलं, नंतर आपलं गृहिणी म्हणून असलेलं कर्तव्य आहे, एक काय त्याला म्हणतो आपण आजी म्हणून सुद्धा एक नंतर कर्तव्य सुरू होतं. तर अशा त्रिज्यांमधनं प्रवास करता करता आपलं सगळ्या परिघाकडे लक्ष असतं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही हे इतक्या गोष्टी केल्या की आम्हाला खरंच आश्चर्य वाटलं. आणि खरंच एका मुठीत काय काय आपण लपवलेलं आहे हे आम्हाला दाखवून दिलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. लोकमान्य सेवा संघातर्फे मी तुमचे धन्यवाद मानते, आभारी आहे. धन्यवाद.